लालूशेठ खंडागळे आपल्या सुद्धा सरचे स्वागत आहे. सुटला आणि या भव्य आणि दिव्य अशा मैदानातील 13 पलटी आणि 13 मध्ये 4 गाड्या आणि 4 गाड्यांच्या मध्ये लढत. 5वी गाडी बाद झाली. सुंदर अशी गाडी पर्याल पळती आहे. डोळ्याचं पारणं पिटणारी गाडी. डावीला आई एकविरा प्रसन्न घोटकरांचा सर्जा आणि उजवीला अखंड महाराष्ट्र गाजवणारा असा हा बकासूर. अतिशय सुंदर. गड क्रमांक 13चा निकाल. तास क्रमांक 6 वर मोडली गाडी. आई एकविरा प्रसन्न गोड तरदाई आरोपरी लाला प्रधान या गाडीचा 1 नंबरला विजय मिळेल. गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या बबलू चाचाचं हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे. सुंदर अशी गाडी पाहिली. उजवीला पा नागसाहेब प्रसन्न मोहित शेठ दुमा सुजगाव सचिन शेठ भरत वरचेवले अर्णव साळुंके यांचा बकासूर पाला आणि डावीला चला पुढची 10 गट द्या. बजर लावला जातोय. डावीला पाला नाना प्रधान अरुण पाटील आणि जगदीश कोळी. आई एकविरा प्रसन्न घोटकरांचा सर्जा आणि बकासूरची सुंदर गाड्यांनी बबलू ड्रायव्हर किल्ली मच्छिंद्र गोड्यांनी एवढ्या चला 21 वळला 14 वळला सुट्टी मेकर पायावरती लक्ष द्या. त्याचबरोबर या ठिकाणी सन्माननीय शेखर शेठ मोडक आजच्या मैदानी बक्षीसदाते यांचं या ठिकाणी आगमन झालं. शेठ आपलं या ठिकाणी दत्त जयंती उत्सव कमिटी यांच्या वतीनं मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. सुट्टी मेकर आणि दोन्ही कोपरे बघा पुढे आलेत. निकाली पंच हा सोडवाले पंच बापू गती घ्या. 14 सोडा गाड्या सुटला या मैदानातील गाडी क्रमांक 14 सुटला. श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य असं वडकीकरांचं ओरिजिनल हिंद केसरी किताबाचं मैदान आणि याच मैदानातील गाडी क्रमांक 14 पळतोय. 14 मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे. जबरदस्त लढत चालू आहे. अलीकडे सुंदर अशी गाडी पळते. मथुर आणि रायफलची गाडी. बालू ड्रायव्हर मानेकरांचं निर्वाद वर्चस्व. वळवा चला बापू 15 वळवा. रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा हिंद केसरी मथुर पळाला आणि त्यांच्यासोबत डावीला शिरसवडीकरांची रायफल पळाली. सुंदर गाडी पळवली. बाळू ड्रायव्हर मांडवेकरांनी गाडी सेमीसाठी पात्र.